ही तुझी 28 आठवड्याचा ग्रोथ स्कॅन आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय बाळाभोवतीचं पाणी जास्त झालंय. आपण काय करूया, ब्लड टेस्टची वाट बघूया. कारण आपण तुला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण तुझ्या रक्तातली साखर बघणार आहोत. ती जर जास्त असेल तर आपल्याला डायबिटीस तुझा कंट्रोल केला पाहिजे. हा डायबिटीस फक्त प्रेग्नन्सीपुरताच असतो. जर आपली शुगर लेवल जास्त असेल तर बाळाची पण शुगर जास्त होते आणि बाळ जास्त शू करतं. त्यामुळे बाळाभोवतीचं पाणी वाढतं. पण आपली शुगर लेवल जर ही नॉर्मल असेल आणि तरीसुद्धा आपल्या बाळाभोवतीचं पाणी जास्त असेल आणि बाळामध्ये दुसरा कुठलाही डिफेक्ट नसेल तर आपल्याला सोनोग्राफी वरचेवर करावी लागते. कारण सोनोग्राफीची फ्रिक्वेन्सी बघून पाण्याचं प्रमाण कसं आहे ते बघावं लागतं. जर ॲम्निओटिक फ्लुइड इंडेक्स 24च्या वर असेल तर त्याला आपण पॉलीहायड्रॅम्निओस म्हणतो, म्हणजे बाळाभोवतीचं पाणी जास्त. आणि जर तुला श्वास घ्यायला त्रास होत असेल, खूप थकल्यासारखं होत असेल तर मात्र आपण तुला मेडिसिन्स देतो. पण ती मेडिसिन्स फक्त 8 ते 10 दिवसाकरता असतात. आम्ही 32 आठवड्याच्या नंतर ती मेडिसिन्स देत नाही.